भारत आणि अमेरिकेमध्ये डेअरी प्रोडक्टवरून वाद सुरू आहे. सगळ्यात मोठा वाद काय आहे तर ब्लड मिल म्हणजे मांसाहारी दूध डेअरी प्रोडक्ट जे आहेत अमेरिका भारतामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतंय आणि भारत नको म्हणतंय. मग याला फक्त सांस्कृतिक धार्मिक असे मुद्दे नाहीयेत तर त्याला आर्थिक किनार पण आहे. WTO मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरून अमेरिकेला भारताचं जे काही आयात शुल्क आहे निर्यात शुल्क आहे याच्या अनुषंगाने ही वादविवाद सुरू आहे. भारतामधील सगळ्यात मोठा डेअरी उद्योग आहे. आपण पाहतोय की अमोल, गोकुळ, नंदिनी सारख्या ज्या काही संस्था आहेत यांच्या माध्यमातून लाखो शेतकरी याच्याशी जोडले गेलेले आहेत. एकूण GDPच्या 4% जो भाग आहे तो डेअरी प्रोडक्ट मधून मिळतोय आणि याच्यामध्ये अमेरिका एंट्री करण्याचा प्रयत्न करतंय आणि भारत त्याला थोपवण्याचा प्रयत्न करतंय कारण याच्यातूनच आपले पाहतोय की शेतकऱ्यांचे जे काही लाभ आहेत किंवा शेतकऱ्यांना मिळणारा फायदा आहे तो कमी होऊ शकतो. तर असे अनेक किनार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ब्लड मिल म्हणजे मांसाहारी दूध या अनुषंगाने भारत याला विरोध करतंय हे दिसून येतंय. अशाच पद्धतीच्या जे काही कॅनडा, जपान सारखे देश आहेत यांनीही या ब्लड मिलला विरोध केलेला आहे. कारण मांसाहारी दूध म्हणजे काय तर तिथल्या गायींना किंवा म्हशींना आपण पाहतोय की बीफ सारखे किंवा जे काही फिश प्रोडक्ट्स आहेत ते त्यांना खाद्य म्हणून दिलं जातं आणि ते भारताला नको आहे.